विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिलं प्रकरण संपवलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये कंपन्यांचे प्रकार सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामधला फरक काय होता? खाजगी कंपन्यांना मिळणारे विशेषाधिकार आपण पाहिलेले आहेत. सूट आणि सवलती काय आहेत त्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर आणि सार्वजनिक कंपनीचे रूपांतर खाजगी कंपनीमध्ये कसे करतात, या संदर्भातली प्रक्रिया अभ्यासलेली आहे. आज आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं टायटल आहे कंपनीची स्थापना व नोंदणी. फॉर्मेशन ऑफ अँड इन्कॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी. तर या कंपनीच्या स्थापनेमध्ये किंवा नोंदणीमध्ये प्रामुख्याने कायदेशीररित्या 4 प्रक्रियांचा समावेश होतो. त्या 4 प्रक्रिया तुम्ही पाहताय समोर. पहिली अवस्था असते कंपनीच्या स्थापनेमधली प्रवर्तन अवस्था, दुसरी नोंदणी अवस्था, तिसरी अवस्था आहे भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी अवस्था असते व्यवसाय प्रारंभ अवस्था. या चौथ्या अवस्थेमध्ये व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच कंपनीला कंपनी व्यवसायाची सुरुवात करता येते. सार्वजनिक कंपनी आपला कंपनी व्यवसाय सुरू करते. मात्र खाजगी कंपनीला पहिल्या 2 अवस्थांची पूर्तता केल्यानंतर लगेचच कंपनी व्यवसायाला सुरुवात करता येते. हे मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्ञात आहे की प्रत्येक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 2 व्यक्ती एकत्र येणं अपेक्षित आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एका विशिष्ट उद्देशाने म्हणजे कंपनीच्या व्याख्येमध्ये तुम्ही अभ्यासले नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन कंपनीची कायदेशीररित्या स्थापना करतात आणि ही स्थापना कायदेशीररित्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आणि महत्त्वाची प्रक्रिया असते. त्यामुळे कंपनीच्या स्थापनेमध्ये ज्या अवस्था पार पाडाव्या लागतात, त्या अवस्थांची पूर्तता केली, तर निश्चितपणे कायदेशीर प्रक्रिया अवलंबल्या गेल्या किंवा कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केली, असा अर्थ त्या ठिकाणी संबोधला जातो. तर पहिली अवस्था जी आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. या 4 अवस्थांपैकी खाजगी कंपनीला फक्त प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण करता येते आणि लगेचच आपल्या कंपनी व्यवसायाला सुरुवात करता येते. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र या 4ही अवस्थांची पूर्तता केल्यानंतरच कंपनी व्यवसायाला सुरुवात करता येते. पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था. या अवस्थेमध्ये लोक नफा मिळवण्याचा उद्देश मनामध्ये धरून काही समान उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि एकत्र येऊन मालमत्ता किंवा पैसा गुंतवून आपण त्यातून काहीतरी नफा मिळवावा, असा प्रयत्न त्यांचा असतो. तुम्ही पाहताय की व्यवसाय करण्यासारख्या विविध संधींचा शोध व त्या अनुषंगाने पैसा, मालमत्ता व व्यवस्थापकीय व्यक्ती या सर्वांचे एखाद्या संस्थेत संघटन करून म्हणजे संस्थेची स्थापना करून, त्याद्वारे नफा मिळवण्याच्या प्रयत्नांना प्रवर्तन असे म्हणतात. म्हणजे बघा इथे प्रवर्तनाच्या व्याख्येमध्ये तुम्ही काय अभ्यासलेलं आहे, की विविध संधींचा शोध घेऊन या शोधाचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आवश्यक असलेला पैसा म्हणजे भांडवल म्हणूयात आपण, मालमत्ता, यंत्रसामग्री असेल. रोहिणी सोनवणे आवश्यक असलेला पैसा भांडवलाच्या स्वरूपाने, मालमत्ता, मग ती मालमत्ता स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात असेल, यंत्रसामग्री असेल, अ, वाहतूक साधनं असतील, जमीन असेल व्यवसायासाठीची, अशी मालमत्ता त्या ठिकाणी खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय व्यक्ती म्हणजे व्यवसाय करण्यासाठी व्यवस्थापकीय शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती किंवा त्यामध्ये तज्ञ असलेल्या व्यक्ती, अशा सर्व व्यक्तींचं पैशाचं आणि मालमत्तेचं एखाद्या व्यवसायात किंवा संस्थेमध्ये संघटन केलं जातं. म्हणजे व्यवसाय संस्थेची निर्मिती या सर्व घटकांच्या अनुषंगाने किंवा माध्यमातून केली जाते आणि या संघटनेकडून नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाला प्राधान्य दिलं जातं. याला आपण त्या ठिकाणी प्रवर्तन असं म्हणायचंय. म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी जे प्रयत्न अपेक्षित आहे, भांडवल असेल, मालमत्ता असेल किंवा व्यवस्थापकीय व्यक्ती असतील, या सर्वांना एकत्र आणण्याचं काम प्रवर्तन अवस्थेमध्ये केलं जातं आणि हे सर्व प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना प्रवर्तक असे म्हणतात. प्रमोटर्स. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला कंपनीची स्थापना झालेली नव्हती, पण प्रवर्तकांनी प्रयत्न केल्यामुळे किंवा या बाबींचं संघटन केल्यामुळे कंपनीची निर्मिती होते, स्थापना होते आणि त्यापासून नफा प्राप्तीचं उद्दिष्ट त्या लोकांना साध्य करता येतं आणि म्हणून कंपनीच्या स्थापनेमध्ये प्रवर्तन अवस्थेला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. कंपनीच्या स्थापनेतील प्रवर्तन अवस्था ही पहिली अवस्था आहे, असं त्या ठिकाणी समजलं जातं. मग त्यानंतर नोंदणी अवस्था असेल किंवा भांडवल उभारणी अवस्था असेल, या अवस्था निर्माण होतात. म्हणजे सुरुवातीला
प्रवर्तन अवस्था पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि या प्रवर्तन अवस्थेसाठी प्रवर्तक आपापल्या पातळीवर प्रयत्न करतात. प्रवर्तकांद्वारे व्यवसायात नातेवाईक, मित्रमंडळी व गुंतवणूकदार यांना अपील केलं जातं किंवा आवाहन केलं जातं आणि संघटनेसाठी किंवा व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी भांडवल एकत्र आणावं असं आवाहन करून खाजगीरित्या भांडवलाची उपलब्धता केली जाते. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारे माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जात नाही आणि सर्व सार्वजनिक जनतेसमोर कंपनीचे भाग विक्रीसाठी ठेवले जात नाहीत. फक्त नातेवाईक, मित्रमंडळी किंवा आप्तेष्ट यांच्याकडूनच भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी केली जाते आणि कंपनी व्यवसायासाठी असलेली भांडवलाची जी गरज आहे ती भागवण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा अवस्थेला आपण प्रवर्तन अवस्था असं त्या ठिकाणी संबोधतो. इथे आपण अगोदरच पाहिले की प्रवर्तन अवस्था ही कंपनीच्या स्थापनेतील प्रारंभिक किंवा पहिली अवस्था आहे. या अवस्थेमध्ये अनेक व्यक्ती अनेक व्यक्ती म्हणण्यापेक्षा समविचारी व्यक्ती किंवा नफ्याचं उद्दिष्ट साध्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या अनेक संधी आहेत, या संधींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या संधी सापडल्यानंतर ते एकत्र येऊन व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायासाठी लागणारं भांडवल, मनुष्यबळ किंवा व्यवसायासाठी मालमत्ता, यंत्रसामग्री असेल, वाहतूक साधनं असतील, अ, जमीन असेल, जागा म्हणून या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करतात आणि या सगळ्या विचारातून कंपनीची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवर्तक प्रयत्न करतात. हे सर्व प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनाच आपण प्रवर्तक असं म्हटलेलं आहे यापूर्वीच. पुढे पहा, कंपनी कायदा 2013 मधील कलम 92 अनुसार प्रवर्तकाचा उल्लेख पुढील प्रमाणे केलेला आहे. काय म्हटलं या ठिकाणी? ज्या व्यक्तीचे नाव माहिती पत्रकात तसेच कंपनीच्या वार्षिक अहवालात दिलेले असते, त्याला प्रवर्तक असे म्हणतात. बघा, मुलं विचार करत नाहीयेत. लेक्चर अटेंड करताना आपण आजूबाजूला आपला आवाज होत असतो. मला तुम्हाला म्यूट करावं लागतंय. हां, ही खेदाची बाब आहे हां, अमृता. ज्या व्यक्तीचे नाव माहिती पत्रकात तसेच कंपनीच्या वार्षिक अहवालात दिलेले असते, तिला प्रवर्तक असे म्हणतात. आता या अ, वाक्यासंदर्भात मी तुम्हाला अ, हे पूर्ण स्पष्टीकरण झाल्यानंतर समजावून सांगतो. या व्यक्तीचे कंपनीवर कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असते. म्हणजे जो प्रवर्तक असतो, त्या व्यक्तीचं प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीवर नियंत्रण असतं. कारण तो संस्थापक सदस्य किंवा सभासद असं आपण म्हणूयात आणि तो संस्थापक सभासद असल्यामुळे सभासदांमधूनच संचालकांची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे संचालक जर असेल, तर त्याचं प्रत्यक्ष नियंत्रण असतं कंपनीवर. पण तो भागधारक म्हणून असेल, सभासद म्हणून असेल, तरी देखील त्याचं अप्रत्यक्षरित्या नियंत्रण कंपनीच्या कारभारावर त्या ठिकाणी असतं. तसेच त्याच्या सल्ला व सूचनेनुसार कंपनीचे संचालक काम करत असतात. बघा, प्रवर्तकांना सर्वाधिकार प्राप्त होतात. त्यांना सल्ला देण्याचा अधिकार असतो, त्यांना सूचना करण्याचा अधिकार असतो. कारण कारण कंपनीच्या फाउंडेशनमध्ये, कंपनीच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो आणि त्यामुळे त्यांचा सल्ला किंवा सूचना इतरांना करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला असतो. संचालक मंडळाला सल्ला देण्याचे काम प्रवर्तक करतात. तो एक व्यावसायिक या नात्याने काम करतो. बघा, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रवर्तक, संचालक जरी कंपनीचं कामकाज पाहत असतील, तरी देखील प्रवर्तकांना संचालक मंडळाला सल्ला देण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. कारण कंपनीच्या निर्मितीमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल असतो आणि म्हणून त्याला तो व्यावसायिक या नात्याने काम करतो, असं संबोधलं जातं. म्हणजे खरा व्यावसायिक तो आहे आणि मग त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य होतं, ज्या व्यक्तीचे नाव माहिती पत्रकात तसेच कंपनीच्या वार्षिक अहवालात असते, त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. बघा, मग खाजगी कंपनी आहे. खाजगी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं का? नाही. म्हणजे खाजगी कंपनीच्या माहितीपत्रकात या व्यक्तीचं नाव असण्याचा संबंधच येत नाही. परंतु त्या कंपनीने जर वार्षिक सभा घेतली, तर त्या वार्षिक सभेच्या अहवालामध्ये त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी प्रवर्तक या नात्याने लिहिलेलं असतं. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक अहवालात, माहिती पत्रकात आणि खाजगी आणि सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक अहवालात त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. बघा, तुम्ही अनेक कंपन्यांचे जर अहवाल पाहिले, तर सुरुवातीला त्या कंपनीविषयीची ओळख, फाउंडर मेंबर्स जे असतात,
त्यांची प्रकर्षाने त्या ठिकाणी तुम्हाला जाणीव त्या ठिकाणी करून दिलेली असते आणि मग त्यानंतर त्यांच्यासोबत कोण काम करत आहेत, कोणाचा महत्त्वाचा रोल आहे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये असेल किंवा कंपनीच्या स्थापनेमध्ये असेल, त्या लोकांची माहिती किंवा त्या लोकांची नावं, त्यांचं डेझिग्नेशन असेल, पद त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं आणि मग बाकीचे अहवाल मग ते आर्थिक अहवाल असतील, अ, हिशेब तपासणीचा अहवाल असेल, संचालकांचे अहवाल असतील, हे अहवाल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा व्यक्तींना प्रवर्तक असं संबोधलं जातं. पुढे प्रवर्तन अवस्थेत प्रवर्तकांना पुढील कार्य पार पाडावी लागतात. बघा, प्रवर्तक कोणकोणती कामं करतात? प्रवर्तकांना कोणती कामे करावी लागतात? तर पहिलं काम आहे विविध संधींचा शोध घेणे. डिस्कव्हरी ऑफ द आयडियाज अँड अपॉर्च्युनिटीज. म्हणजे अनेक संधी ज्या आहेत आजूबाजूला ज्या रेंगाळलेल्या असतात, त्या संधींचा शोध घेण्याचं काम प्रवर्तकांना त्या ठिकाणी प्रामुख्याने करावं लागतं. मुळातच एखाद्या संधीचा शोध लागल्यानंतर प्रवर्तक एकत्र येतात किंवा ते एकत्र येऊन त्या संधीविषयीचा विचार करतात आणि त्या संधीचा फायदा नफा मिळवण्यासाठी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून विविध संधींचा शोध घेणे हे पहिलं कार्य प्रवर्तकांना त्या ठिकाणी पार पाडणं अपेक्षित असतं. किंबहुना संधीचा शोध लागल्यानंतरच प्रवर्तक त्या संधीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधींच्या शोधात असतात. अफाट कल्पनाशक्ती असलेल्या व्यक्तीला एखाद्या मोक्याच्या क्षणी एखादी संधी सापडते. मोक्याच्या संधींचा फायदा घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंबहुना नवीन वस्तूंचं उत्पादन करणे किंवा एखादा सुरू असलेला व्यवसाय खरेदी करून तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल यासाठीची कल्पना ते विचारात घेतात आणि संधीचा जास्तीत जास्त फायदा, आर्थिक फायदा करण्यासाठी ते प्रयत्न करतात. मग तो प्रयत्न करत असताना काय करत असतात? नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत असतात. सद्यस्थितीला जे तंत्रज्ञान अवेलेबल आहे, त्यातून आर्थिक फायदा कसा मिळू शकेल? किंबहुना एखाद्या नवीन वस्तूचं उत्पादन कशाप्रकारे करता येईल, यासाठीच ते प्रयत्न करतात. किंबहुना यापूर्वी सुरू असलेला उद्योग खरेदी करून त्यामार्फत अधिकाधिक नफा कशाप्रकारे प्राप्त करता येईल, यासाठीचा प्रयत्न प्रवर्तक करतात. दुसरं कार्य आहे तपशीलवार माहिती गोळा करणे, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन किंवा आपण काय जी संधी असेल, त्या संधीविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी गोळा करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे बघा संधी मिळते, मग प्रवर्तकांना एखादी कल्पना सुचते आणि मग ती कल्पना सुचल्यानंतर त्या कल्पनेचा फायद्यात कसा फायद्यात कसं रूपांतर करून घेता येईल, यासाठी ते प्रयत्न करतात. तर हा प्रयत्न करत असताना त्यांना फक्त कल्पना सुचून चालत नाही. तर त्या कल्पनेविषयीची सविस्तर माहिती त्यांना गोळा करावी लागते. तर बघा, नुसती कल्पना सुचून उपयोग नाही, तर ती कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणता आली पाहिजे. म्हणून सुचलेल्या प्रत्येक कल्पनेचे परीक्षण हे व्यवहार्य व लाभदायकता या 2 कसोट्यांवर केले पाहिजे. म्हणजे जी कल्पना सुचली आहे ती कितपत व्यवहार्य आहे, म्हणजे ती प्रत्यक्षात अंमलात येईल का? मग ती योग्य आहे का? व्यवहार्य म्हणजे काय? योग्य आहे का? आणि जर ती अवलंबली गेली तर त्यापासून आर्थिक फायदा मिळणार आहे का? व्यवहार्यता. म्हणजे तिथे नैतिकता आणि अनैतिकता या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे जी कल्पना आहे ती व्यवहार्य असली पाहिजे. म्हणजे कुठेही त्या कल्पना तिची अंमलबजावणी करत असताना त्या चुकीच्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी केला जाणार नाही किंवा चुकीच्या कल्पना त्या ठिकाणी राबवल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. लाभदायकता, त्यापासून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळणे. हं. व्यवहार्यता म्हणजे ती कल्पना प्रत्यक्षात अंमलात येऊ शकते का? नुसतंच स्वप्न पाहून फायदा नाही. कल्पना मनात येऊ शकतात, परंतु त्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणता येणं याला व्यवहार्यता म्हणायचं आहे. जर त्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आल्या नाहीत, तर त्या कल्पना कल्पनाच राहतात. म्हणून व्यवहार्यता तपासणं त्या कल्पनेची ते महत्वाचं असतं आणि लाभदायकता म्हणजे जरी कल्पना प्रत्यक्षात अवलंबली आणि त्यापासून जर नफा झाला नाही, तर कल्पना सुचून फायदा नाही. म्हणजे त्या कल्पनेपासून लाभ सुद्धा मिळवता यावा, यासाठी त्या कल्पनेचं सविस्तर आणि सारांशाने अ, अभ्यास केला जातो आणि त्याविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळवली जाते.
त्यासाठी प्रवर्तकाने उत्पादन प्रक्रिया, विपणन प्रक्रिया, अर्थपुरवठा तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी क्षेत्रातील तज्ञांकडून आवश्यक ती माहिती गोळा केली पाहिजे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं प्रवर्तकांना, अगदी ते नव्यानेच एकत्र आलेले असल्याने प्रवर्तकांना काही प्रमुख बाबी ज्या आहेत त्या उत्पादन प्रक्रियेशी निगडीत असतील, विपणन प्रक्रियेशी निगडीत असतील किंवा अर्थ पुरवठ्याशी निगडीत असतील किंवा इतर कायदेशीर बाबी असतील, त्या बाबींचं अ, विश्लेषण या प्रवर्तकांना करता येत नसेल, तर हे प्रवर्तक काय करतात, त्या क्षेत्रामध्ये जे तज्ञ लोक आहेत, त्या तज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतात. तिसरं कार्य आहे प्रवर्तकांचं साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे. जी कल्पना सुचलेली आहे, जर ती व्यवहार्य आहे, ती लाभदायक आहे, अशी खात्री प्रवर्तकांची झाल्यानंतर ती कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जी साधनं आवश्यक आहेत, त्या संपूर्ण साधनांची जुळवाजुळव करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्या ठिकाणी प्रवर्तकांना करावं लागतं. मग ही साधनं एकत्र करत असताना सगळ्यात महत्त्वाचं कंपनीसाठी आवश्यक असलेली जागा, जमीन म्हणतो, की जिथे त्या कंपनीची प्रत्यक्षात निर्मिती केली जाणार आहे, स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर त्या कंपनीसाठी आवश्यक असलेली मालमत्ता, स्थावर मालमत्ता म्हणूयात आपण. ती मालमत्ता निर्माण करण्याचं काम प्रवर्तकांना करावं लागतं. त्यानंतर कंपनीची स्थापना करण्यासाठी किंवा कल्पना प्रत्यक्षात तिचं अवलंबन करण्यासाठी काही प्रारंभिक करार त्या प्रवर्तकांना त्या ठिकाणी करावे लागतात. मग ते वित्तीय संस्थांशी असेल, ते इतर कंपन्यांशी असेल, असे प्रारंभिक करार करणं अपेक्षित असतं. कंपनीसाठी बँकर्स व कायदेशीर तज्ञांची नियुक्ती करणे. बँकर्स म्हणजे वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था. म्हणजे कंपनीला व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि हे भांडवल पुरेशा प्रमाणात कंपनीकडे उपलब्ध नसेल, तर ते भांडवल करून देण्याचं काम बँकर्स किंवा वित्तीय संस्था करत असतात. म्हणून या वित्तीय संस्था किंवा कायदेशीर तज्ञ वकील म्हणूयात आपण, कायदेशीर सल्ला देणारे, या लोकांची नियुक्ती या ठिकाणी प्रवर्तकांना करणं अपेक्षित असतं. त्या सर्व बाबींची जुळवाजुळव केली, तर निश्चितपणे कल्पनेचं प्रत्यक्षात अ, अंमलबजावणी त्या ठिकाणी त्या प्रवर्तकांना करता येऊ शकते. त्यानंतर चौथं महत्त्वाचं काम आहे अर्थपुरवठा. आपण जरी म्हटलंय, की साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे, त्यामध्ये वित्तीय बाबी किंवा बँकर्सची नियुक्ती करणे, असं म्हटलेलं आहे. परंतु प्रवर्तकांनी मुळातच कंपनीची स्थापना करण्यासाठी जे भांडवल आवश्यक आहे, ते भांडवल 100% बँकर्सकडून न घेता, काही त्यांचा जो वाटा आहे, स्वतः किती भांडवल आणायचं आहे कंपनीमध्ये, आपल्या भागातून, स्वतःच्या हिश्श्यातून किंवा स्वतःच्या हिश्श्याचं, याचा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्थपुरवठा ही बाब सगळ्यात महत्त्वाची ठरते कंपनीची स्थापना करण्यासाठी. त्यामध्ये तज्ञांच्या मदतीने कंपनीसाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे किंवा किती अर्थपुरवठ्याची आवश्यकता आहे, हे समजावून घेण्याचा प्रयत्न प्रवर्तकांना करावा लागतो. आणि त्यातूनच त्या ठिकाणी कंपनीच्या अर्थपुरवठ्याची जी गरज आहे, ती भागवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून खाजगी कंपनी असेल, तर खाजगीरित्या भांडवलाची उभारणी करावी लागते. परंतु कंपनी जर सार्वजनिक कंपनी असेल, तर सार्वजनिक कंपनीला माहिती पत्रकाच्या द्वारे अर्थपुरवठा किंवा भांडवल जे आहे, ते गोळा करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. खाजगी कंपनीसाठी खाजगीरित्या भांडवलाची उभारणी करता येऊ शकते. पुरेशा प्रमाणात अर्थपुरवठा उभारला. पूर्वी खाजगी कंपन्यांसाठी ₹1,00,000 ची अर्थपुरवठ्याची अट होती, परंतु ती आता नवीन कंपनी कायद्याने रिमूव्ह केलेली आहे. ₹1,00,000 ची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थपुरवठा कमीत कमी प्रमाणात लागतो, हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. मात्र सार्वजनिक कंपनीला किमान भांडवलाची रक्कम जमा झाल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही आणि मग भाग आणि कर्जरोख्यांची विक्री करून किती प्रमाणात भांडवल उभं करावं लागेल, याविषयीचा विचार या म महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये करणं अपेक्षित आहे. नंतर दस्तऐवज तयार करणे. कंपनीच्या स्थापनेसाठी महत्त्वाचं दस्तऐवज, त्यामध्ये प्रमुख जे अ, जी कागदपत्रे असतात, त्या कागदपत्रामध्ये घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक या बाबींचा समावेश होतो. त्यानंतर प्रारंभिक कराराचे मसुदे.
व्हिडिओ ऑफ करा तुमचा बेटा. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले जे दस्तऐवज आहेत त्यामध्ये घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. घटनापत्रक या दस्तऐवजाला कंपनीच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि प्रथम स्थान प्राप्त होतं. कारण घटनापत्रकाच्या निर्मितीतूनच कंपनीची स्थापना होते. घटनापत्रकामध्ये जी कलमं नोंदवलेली असतात, या कलमांना अधीन राहूनच कंपनी व्यवसाय करता येतो. मग ते कंपनीचं नाव असेल, कंपनीचा पत्ता असेल, कंपनीचं भांडवल असेल, एकूण भांडवल. त्यानंतर संचालक मंडळ असेल, या सर्व बाबींची नोंद त्या ठिकाणी घटनापत्रकामध्ये केलेली असते आणि त्या बाबींना अनुसरूनच कंपनीला व्यवसाय त्या ठिकाणी करावा लागतो किंवा घटनापत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. त्यातूनच कंपनी व्यवसायाची स्थापना किंवा निर्मिती करता येऊ शकते. घटनापत्रकाबरोबरच दुय्यम दर्जाचं जे दस्तऐवज आहे ते आहे नियमावली. घटनापत्रक निर्माण केल्यानंतर प्रत्येक कंपनीला आपली स्वतःची नियमावली तयार करावी लागते. परंतु इथे त्या संदर्भात एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला सांगणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक खाजगी कंपनी आपली स्वतःची नियमावली बनवते. परंतु प्रत्येक सार्वजनिक कंपनीने आपली स्वतःची नियमावली बनवलीच पाहिजे, असं काही कायदेशीर बंधन नसतं. जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवली नाही, तर सार्वजनिक कंपनीला नियमावली लागत नाही का? असावीच लागते. मग कंपनी कायद्याने परिशिष्ट अ, टेबल ए मध्ये जे नियम घालून दिलेले असतात, ते सर्व नियम सार्वजनिक कंपनीसाठी लागू होतात. म्हणजे सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही, तर सार्वजनिक कंपनीला कंपनी कायद्यातील परिशिष्ट ए, टेबल ए मधील सर्व नियम लागू होतात. म्हणजे घटनापत्रकानंतर नियमावली हे महत्त्वाचं दस्तऐवज असतं. प्रत्येक खाजगी कंपनी स्वतःची नियमावली तयार करते, पण प्रत्येक सार्वजनिक कंपनी मात्र स्वतःची नियमावली तयार करतेच असं नाही. अशा प्रसंगी टेबल ए मधील नियम सार्वजनिक कंपनी आपल्यासाठी लागू करून घेते किंवा कायद्याने ते लागू होतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते माहितीपत्रक. खाजगी कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करत नाही, पण सार्वजनिक कंपन्या मात्र माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं. कशासाठी? भांडवलाची उभारणी करण्यासाठी. माहितीपत्रकाद्वारे सार्वजनिक कंपनी जनतेला आवाहन करून भागांची विक्री करते. सर्वांना ते भाग विक्रीसाठी खुले करते आणि त्यातून काय होतं? भागाची किंमत कमी असते, परंतु मु मुबलक भांडवल त्या भागांच्या सहाय्याने उपलब्ध होत असतं. त्यानंतर प्रारंभिक करार. मग ते अ, एखाद्या अ, वाहतूक संस्थेशी असेल, एखाद्या बँकेशी असेल, त्यानंतर पुरवठादाराशी असेल, विमेदाराशी असेल किंवा विमा कंपनीशी असेल. याविषयीचे करार त्या ठिकाणी प्रारंभिक करार केले जातात. त्यानंतर भाग विम्याचा करार. हा करार मात्र थोडासा वेगळा आहे. हा भाग विमा करार आहे. याचा अर्थ काय होतो? भाग विम्याचा करार म्हणजे काय? कोण सांगू शकेल मला? भाग विमा करार म्हणजे काय? कंपनीची स्थापना जर पहिल्यांदाच होत असेल, प्रवर्तक अगदी पहिल्यांदाच कंपनीची स्थापना करत असतील, तर कंपनीला नावलौकिक प्राप्त झालेला नसतो. ती कंपनी समाजासाठी नवीन असते. जरी कंपनीने माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेच्या विक्रीसाठी भाग खुले केलेले आहेत, तरी देखील कंपनीला अपेक्षित भागांची विक्री करता येत नाही. कारण कंपनीच्या नावाचा नावलौकिक त्या ठिकाणी नसतो. कंपनी प्रसिद्ध नसते आणि त्यामुळे जी कंपनी माहीत आहे, अशाच कंपनीचे लोक भाग खरेदी करतात. मग नवीन कंपनी असेल, तर नवीन कंपनीला मुळातच नावलौकिक नसल्याने नवीन कंपनीचे भाग विकले जात नाहीत. अशा वेळेला भाग विमेकऱ्याशी कंपनीला करार करून कंपनी सुरू करण्यासाठी, कंपनीची भांडवल उभारणी करण्यासाठी, किमान अभिधानाची रक्कम जमा करण्यासाठी कंपनी काय करते? भाग विमेकऱ्याशी करार करते. म्हणजे लोकांच्या भागांतून कंपनीला किमान भांडवलाची रक्कम जमा झाली नाही, तर भाग विमेकरी ती रक्कम स्वतः देतात. आणि मग त्या ठिकाणी कंपनीला किमान भांडवलाची रक्कम पूर्ण करता येते. काय असते ही किमान भांडवलाची रक्कम?
जेव्हा एका वेळेला काही भाग विक्रीला काढलेले असतात, त्या भागांच्या विक्रीतून विशिष्ट रक्कम जमा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली असते. तिला किमान अभिदानाची रक्कम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ती रक्कम जर पूर्ण झाली नाही, गोळा झाली नाही, म्हणजे ₹1,00,000 भाग विक्रीला काढलेले आहेत, त्यातून ₹10,000 जमा व्हावेत किमान अभिदानाची रक्कम, अशी जर अपेक्षा व्यक्त केलेली असेल, अशा प्रसंगी 10,000 ची भांडवल जे आहे, ते सुद्धा जमा होत नाही. कारण लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही भागांच्या खरेदीसाठी. अशा वेळेला काही रक्कम जमा झालेली आहे. 5,000 जमा झाले असतील, ₹2,000 जमा झाले असतील. रक्कम पूर्ण करायची किती? ₹10,000 किमान अभिधनाची रक्कम म्हणतो आपण त्याला. किमान भांडवलाची रक्कम म्हणतो. ती उर्वरित रक्कम जी आहे 5,000 च्या पुढची 10,000 पर्यंत, ती रक्कम कोण देतं? कंपनीला देऊ करतो भाग विमेकरी. याला म्हणतात भाग विम्याचा करार. इत्यादी प्रारंभिक करार किंवा दस्तऐवज जे आहेत ना, ते कंपनीला तयार करावे लागतात आणि त्यातूनच महत्त्वाची दस्तऐवज निर्माण होतात. 6वं काम आहे प्रवर्तकांचं कंपनीच्या नावास मान्यता मिळवणे. बघा, कंपनीचं नाव निश्चित करत असताना त्या कंपनीच्या नावाला स्वतंत्र कायदेशीर दर्जा किंवा अस्तित्व प्राप्त होणार आहे. किंबहुना त्या नावासारखं पूर्वी नाव असणार नाही, याची काळजी प्रवर्तकांना त्या ठिकाणी घ्यावी लागते. कारण कंपनीच्या नावाची नोंदणी करत असताना त्या नावाने कंपनीची कृत्रिम व्यक्ती या नात्याने निर्मिती होत असते. त्यामुळे त्या कंपनीसाठी विशिष्ट नाव निवडणं आणि त्या नावाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. संबंधित नावाची नोंदणी अधिकाऱ्याकडे होत असताना नोंदणी अधिकारी त्या नावासंदर्भात सगळ्या शक्यता तपासतो, शहानिशा करतो. त्या नावासारखंच पूर्वी एखादं नाव अस्तित्वात तर नाही ना? या बाबींची खात्री त्या ठिकाणी केली जाते. राष्ट्रपुरुषांची नावे त्या नावामध्ये ॲड तर केलेली नाहीयेत ना? या बाबीची खात्री केली जाते आणि मगच नोंदणी अधिकारी कंपनीच्या नावाला मान्यता देतो आणि मग मान्यतेची प्रक्रिया झाल्यानंतर त्या कंपनीसाठी त्या नावाचा विचार केला जातो किंवा ते नाव निश्चित केलं जातं. म्हणजे कंपनीच्या नावाला मान्यता मिळवणं ही देखील कंपनीच्या प्रवर्तनामध्ये अतिशय महत्त्वाची बाब ठरते. त्यानंतर संचालकांची पदभार स्वीकृती. बघा, मुळातच हे प्रवर्तक पहिल्यांदाच एकत्र आलेले असतात आणि हे प्रवर्तक एकत्र आल्यानंतर या प्रवर्तकांमधूनच संचालकांची नियुक्ती केली जाते. जे प्रवर्तक असतील कमी संख्येने असतील सुरुवातीला, नंतर भागांची विक्री केल्यानंतर जास्त भागधारक एकत्र येतील आणि त्यातून संचालकांची नियुक्ती केली जाऊ शकेल. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीची नोंदणी करत असताना घटनापत्रक या महत्त्वाच्या दस्तऐवजावर काही संचालकांच्या सह्या असणं अपेक्षित असतं. मग जे प्रवर्तक म्हणून एकत्र आलेले असतात, तेच लोक कंपनीच्या घटनापत्रकावर संचालक म्हणून सही करतात. खाजगी कंपनीसाठी किमान 2 संचालकांची आवश्यकता असते आणि सार्वजनिक कंपनीसाठी किमान 3 संचालकांची आवश्यकता असते आणि त्यामुळे घटनापत्रकावर अशा लोकांनी संचालक म्हणून सह्या करायला लागतात. म्हणून या ठिकाणी प्रवर्तनामध्ये संचालकांना त्यांचा पदभार स्वीकारणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रवर्तकांमधून नेमकं संचालक कोण असणार आहे किंवा सगळेच प्रवर्तक त्या ठिकाणी संचालक मंडळावर असू शकतात. त्यामुळे संचालकांनी पदभार स्वीकारण्याचं काम देखील प्रवर्तनावस्थेमध्ये करणं अपेक्षित असतं आणि मग संचालक त्यांच्या पद्धतीने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, संचालकांच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे बघा, सुरुवातीच्या स्टेजमध्ये प्रवर्तन अवस्थेमध्ये लोक एकत्र येणं, त्यांना विविध संधी सापडणं आणि त्याविषयीचा विचार करणं आणि तो विचार केल्यानंतर ती कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणत असताना शेवटी संचालकांची नियुक्ती केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी पडलेला असतो. तर याला प्रवर्तन अवस्था त्या ठिकाणी म्हणायचं आहे किंवा प्रवर्तन अवस्थेतील एकूण कार्ये असं आपण त्याला संबोधू शकतो. त्यानंतर प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान, लीगल पोझिशन ऑफ अ प्रमोटर. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल, की प्रवर्तकाचं कायदेशीर स्थान हे पहिलं भागधारक म्हणून
आणि दुसरं स्थान आहे संचालक म्हणून. भागधारक म्हणून किंवा संचालक म्हणून. बघा, कंपनीच्या स्थापनेमध्ये प्रवर्तक किंवा प्रवर्तकांचा समूह. बघा इथे अं, 2 संकल्पना आहेत हे लक्षात घ्या. पहिली संकल्पना आहे प्रवर्तक म्हणजे एक प्रवर्तक असेल, आपण असं गृहीत धरूयात. एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत एकटा प्रवर्तक आणि दुसरी संकल्पना आहे प्रवर्तकांचा समूह, ग्रुप ऑफ प्रमोटर्स. बघा, आपल्या सिलेबसचा तो पार्ट आहे, प्रमुख पार्ट. त्याला एक प्रवर्तक हा शब्द देखील म्हटलेला आहे. प्रवर्तक किंवा प्रवर्तकांचा समूह. बघा, एक व्यक्ती एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते. वन पर्सन कंपनी म्हणूयात आपण, ओपीसी. त्यानंतर प्रवर्तकांचा समूह, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्या व्यक्तींना प्रवर्तकांचा समूह असं संबोधलं जातं. आणि हा प्रवर्तकांचा समूह कंपनीच्या स्थापनेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका किंवा जबाबदारी पार पडत असतो किंवा आपलं कायदेशीर स्थान पार प प प्राप्त करून विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडत असतो. बघा, कंपनीच्या स्थापनेपूर्वीच कंपनीच्या माहिती पत्रकात कंपनीचे नाव दिलेले असते. म्हणजे प्रवर्तकाचं काम, कायदेशीर स्थान महत्त्वाचं असल्याने त्या प्रवर्तकाच्या नावाची माहिती किंवा नाव माहिती पत्रकामध्ये सुद्धा समाविष्ट केलेलं असतं. त्याचप्रमाणे कंपनीच्या वार्षिक अहवालात सुद्धा कंपनी कायद्यातील कलम 92 नुसार कंपनीच्या वार्षिक सभेच्या अहवालात देखील किंवा वार्षिक अहवालात देखील प्रवर्तकाचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट केलेलं असतं. प्रवर्तक हा कंपनीवर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवू शकतो. मी मगाशीच तुम्हाला स्पष्ट केलं. काय? प्रत्यक्षपणे कसं नियंत्रण ठेवतो? प्रवर्तकांमधून एखाद्याची नियुक्ती संचालक म्हणून केली, तर तो संचालक प्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असतो आणि जे भागधारक असतात, प्रमोटर्स असतात, ते जरी व्यवस्थापन करत नसले, तरी देखील व्यवस्थापन करण्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय असतात, ते निर्णय घेत असताना आपली मतं त्या ठिकाणी नोंदवतो आणि म्हणून कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये अप्रत्यक्षपणे तो नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे बघा, प्रवर्तक हा कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवणारा अधिकारी आहे. त्यानंतर कंपनीचा तो प्रमुख व्यावसायिक अ, अधिकारी आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रवर्तक हा कधी भागधारक म्हणून तर कधी संचालक म्हणून देखील काम करतो. इथे आपण नमूद केलेलं आहे बघा. म्हणजे तो प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काम करतो याचा अर्थ काय? की तो जर संचालक असेल तर प्रत्यक्षपणे काम करतो आणि भागधारक जर असेल तर तो कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये अप्रत्यक्षपणे काम करतो. त्याच्या सूचनांचाही अनेकदा संचालक मंडळाकडून विचार केला जातो. प्रवर्तकांना, प्रमोटर्सला कंपनीच्या संदर्भात विविध सूचना देण्याचा अधिकार असतो आणि हा अधिकार असल्याने संचालक मंडळाला देखील अनेक सूचना प्रवर्तकांच्या ज्या आहेत त्या ऐकाव्या लागतात किंवा गृहीत धराव्या लागतात. वरील सर्व बाबींचा विचार केल्यास कंपनीच्या स्थापनेत प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान स्पष्ट होते. बघा, म्हणजे प्रवर्तक किंवा प्रवर्तकांचा समूह ही बाब लक्षात घेतल्यानंतर त्या समूहाला जे कायदेशीर स्थान प्राप्त होते, तर त्याचं नाव कंपनीच्या माहिती पत्रकात असतं प्रवर्तकाचं. त्यानंतर वार्षिक अहवालात देखील कंपनी कायद्यातील कलम 92 नुसार त्याचं नाव नमूद केलेलं असतं. त्यानंतर तो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होतो. संचालकाच्या रूपाने तो व्यवस्थापनात प्रत्यक्षपणे सहभागी होतो आणि भागधारकाच्या रूपाने तो व्यवस्थापनामध्ये अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवतो. म्हणजेच तो संचालक म्हणून तर कधी भागधारक म्हणून काम करू शकतो आणि बऱ्याचदा तो संचालक मंडळाला प्रवर्तक या नात्याने सूचना देखील देतो. असं कायदेशीर स्थान आपल्याला प्रवर्तकाचं सांगता येऊ शकतं. त्यानंतर कंपनीच्या नोंदणीपूर्वी केलेले करार. कंपनी स्थापन होत असताना, कंपनीची नोंदणी होत असताना, नोंदणीच्या अगोदर जी प्रवर्तन अवस्था आहे, या प्रवर्तन अवस्थेमध्ये
प्रवर्तकांना काही करार करावे लागतात. त्या कराराविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी प्रवर्तकांना कंपनीच्या स्थापनेच्या संदर्भात अनेक घटकांशी करार करावे लागतात. कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी तयार करण्यात आलेले करार किंवा कंपनीच्या नोंदणीपूर्वी केलेले करार यांना नोंदणीपूर्व करार असं संबोधलं जातं. मग त्या करारामध्ये कोणकोणत्या करारांचा समावेश असतो? 1. जमीन खरेदी करणे. जमीन खरेदी करण्यासंदर्भातील करार. बऱ्याचदा काय होतं, की जमीन खरेदी केली जाते आणि कधी-कधी जमीन खरेदी केली जाणार नसेल, तर ती जमीन भाडे तत्वावर सुद्धा घेतली जाते. जमीन मालकाशी त्या संदर्भात करार करावा लागतो. उदाहरणार्थ जमीन खरेदी करायची आहे, तर खरेदीविषयक करार असतो. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली म्हणजे तो करार झाला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून. भाडे तत्वावर जमीन खरेदी करायची घ्यायची असेल, तर त्याविषयीचा करार त्या ठिकाणी करावा लागतो. रीतसर कायदेशीर प्रक्रिया जी आहे, जमिनीच्या खरेदी संदर्भात किंवा भाडे तत्वाने घेण्याच्या संदर्भात, या प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित असतं. असे करार हे दीर्घकालीन स्वरूपाचे करार असतात. कारण कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीला चिरंतन अस्तित्व प्राप्त होतं आणि म्हणून जमिनीच्या संदर्भातील जे करार असतात, ते दीर्घकालीन स्वरूपाचे करार असतात. कंपनीच्या स्थापनेनंतरही अशा करारांची अंमलबजावणी करावी लागते. म्हणजे कंपनीच्या नोंदणीपूर्वी जे करार झालेले असतात, त्या करारांची अंमलबजावणी कंपनीच्या नोंदणीनंतर सुद्धा करावी लागते. म्हणजे ते करार अस्तित्वात राहतात, जिवंत राहतात आणि त्यानुसारच कंपनीचा व्यवसाय त्या ठिकाणी पुढे सुरू राहतो. अशाच प्रकारचे करार स्थिर स्वरूपाच्या मालमत्तेच्या संदर्भातही असू शकतात. जमीन असेल, बरोबर? त्यानंतर स्थावर मालमत्ता की जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. अशा मालमत्तेच्या संदर्भात देखील अनेक स्वरूपाचे करार त्या ठिकाणी करावे लागतात. जमिनीचे करार असेल. 2. कंपनीसाठी कर्ज घेणे. नोंदणीपूर्व ज्या बँका बँकर्स म्हणून काम करणार आहेत किंवा ज्या वित्तीय संस्था बँकर्स म्हणून काम करणार आहेत किंवा वित्त पुरवठा करणारे आहेत, अशा कर्जासाठी अनेक करार या प्रवर्तकांना त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. कंपनीच्या नोंदणीपूर्वीच हे करार केले असतात म्हणून अशा करारांना नोंदणीपूर्व करार असं म्हणणं अपेक्षित आहे. कंपनीची स्थापना होण्यापूर्वी अनेक प्रकारच्या कारणांमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ उभे करावे लागते. त्यासाठी कर्जदारांकडून कर्जेही घ्यावी लागतात. कर्जदारांकडून म्हणजे इथे आपण सावकार म्हटलं तरी हरकत नाही. सावकारांकडून. कर्ज पुरवठा करणारे कोण असतात? सावकार असतात. कर्जे घेण्यासाठी प्रवर्तक कंपनीतर्फे अनेक प्रकारचे करार या सावकारांशी करतात आणि असे करार कंपनीच्या स्थापनेपूर्वी झालेले असतात आणि म्हणून अशा करारांना नोंदणीपूर्व करार आपण म्हटलंय. आणि तिसरा करार आहे महत्वाचा, भाग विमे कराराशी करार, की ज्याविषयी आपण आता माहिती पाहिली. भाग विमे कराराशी कसा करार करावा लागतो? तर भाग विकून कंपनीला पुरेसं भांडवल जर उपलब्ध होत नसेल, किमान अभिधनाची रक्कम जर उपलब्ध होत नसेल, गोळा होत नसेल, तर कंपनी काय करते? भाग विमेकऱ्यांशी करार करते अगोदरच आणि त्यानुसार कंपनीला आवश्यक असलेलं किमान भांडवल उभं करून देण्यासाठी हे करार मदत करत असतात. याला म्हणायचंय भाग विमेकऱ्यांशी करार करणे. तर अशा प्रकारे अनेक नोंदणीपूर्व करार त्या ठिकाणी प्रवर्तकांना करावे लागतात. अशा प्रकारे आज आपण काय पाहिले? कंपनीच्या नोंदणीपूर्वी करावे लागणारे करार, त्यानंतर प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान, त्यानंतर प्रवर्तकांना करावी लागणारी कार्ये आणि प्रवर्तक म्हणजे काय आणि प्रवर्तन म्हणजे काय या बाबी आपण अभ्यासल्या आहेत. तर कंपनीच्या स्थापनेतला पहिला टप्पा किंवा पहिली अवस्था जी होती प्रवर्तन अवस्था ही आता संपलेली आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मी अटेंडन्स घेतोय आपण सर्वांचं आणि मग लेक्चर संपेल. सगळ्यांनी नोट्स मात्र आपापल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. जो पाठ झालाय तुमचा शिकून, तुम्ही म्हणाल सर कशातून लिहायचंय? तर तुमच्या YouTubeवर तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या ही माहिती अपलोड केली जाते लेक्चर संपल्यानंतर. ही माहिती वारंवार पाहायची आहे आणि तुमच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे. थांबूयात आपण.